हो, तर नेटवर्क बनवण्याच्या आधी आपल्याला नेटवर्क बनवण्यासाठी वापर गेलेल्या डिव्हाइसेसची माहिती पाहिजे. तर सर्वात आधी सुरू करूया आपल्या पहिल्या नेटवर्किंग डिव्हाइसशी, दॅट इज कॉल्ड युअर नेटवर्क इंटरफेस कार्ड. ह्याला नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणतात. दिसायला कसं असणार? अशा प्रकारचा. पण हे तुमच्या मदरबोर्डवरती असणार आधीच एक. तर ह्या नेटवर्क अडॅप्टरवरती एक पोर्ट असतो. ह्या पोर्टमध्ये आम्ही आपली केबल टाकतो. तर समजा जर का हा माझा पीसी आहे, ह्या पीसी वरती तुम्हाला एक अडॅप्टर दिसणार. सो दिस इज युअर नेटवर्क इंटरफेस कार्ड. आणि एक समोरचा पीसी आहे, त्यावरती आपल्याला एक अडॅप्टर असणार. आपल्या पीसी वरती 2-3 अडॅप्टर आपण लावू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, डिपेंड करते. पण सध्याच्याला आपण एकच एक्झाम्पल घेऊया. आपण एक केबल घेऊन ह्या कम्प्युटर सोबत जोडू शकतो. ह्या केबलला इथरनेट केबल म्हणतात. इथरनेट, THER, इथरनेट केबल, किंवा दुसऱ्या प्रकारचे केबल असणार फायबर ऑप्टिक. ओके, फायबर ऑप्टिक केबल्स. त्याचा एक फोटोही आहे माझ्याकडे. फायबर ऑप्टिक केबल दिसायला अशी असणार, पण आपण जी केबल वापर करतो त्याला इथरनेट केबल म्हणतात. तुम्हाला एक एक्झाम्पलही देतो. इथरनेट केबल कॅट 5, कॅट 6 अशा प्रकारचे केबल असणार. तर आपण मार्केटमध्ये जाऊन घेऊन येऊ शकतो. हे तर फार महाग विकायला माणूस 175 रुपयाला, पण 25-30 रुपयाला आपल्याला अशी केबल भेटणार. ती केबल आपण लावतो आपल्या पीसी सोबत. अशा प्रकारची केबल घेऊन आपण आपल्या पीसीला लावतो. तर दिस इज युअर नेटवर्क इंटरफेस कार्ड. प्रत्येक नेटवर्क इंटरफेस कार्ड वरती एक ऍड्रेस असणार. त्या ऍड्रेसला बोलवतात मॅक ऍड्रेस. मॅक ऍड्रेस म्हणजे मीडिया ऍक्सेस कंट्रोल. मीडिया ऍक्सेस कंट्रोल दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बर्न्ट इन ऍड्रेस. बर्न्ट इन म्हणजे जेव्हा बनवतो आपण त्यावरतीच त्याला ती ऍड्रेस लावलेली आहे, किंवा ह्याला फिजिकल ऍड्रेस ही म्हणतात. फिजिकल ऍड्रेस. तर जेव्हा आपण ह्याच्या आधीचा एक्झाम्पल बघितला की एका पीसीला दुसऱ्या पीसीला डेटा पाठवायचा आहे, तर ह्याच्या अडॅप्टरवरती आपण डेटा पाठवणार. तर प्रत्येक पीसी वरती, किंवा तुमचा क्लायंट असू द्या, होस्ट असू द्या, सर्व्हर असू द्या, त्यावरती एक अडॅप्टर असणार जिथं आपण त्याला कनेक्टिव्हिटी देणार. तर अशा प्रकारच्या कनेक्शनला आपण म्हणतो पॉइंट टू पॉइंट कनेक्शन, और पीयर टू पीयर ही म्हणणार. पीयर टू पीयर आपण कसं जोडलंय ह्या नेटवर्कला? पीयर टू पीयर आर्किटेक्चर आहे, किंवा दुसऱ्या प्रकारचा आर्किटेक्चर असतो क्लायंट अँड सर्व्हर. आर्किटेक्चर पीयर टू पीयर और क्लायंट अँड सर्व्हर. तर आता समजा माझ्याकडे एकच अडॅप्टर आहे, ह्याला दुसऱ्या पीसी सोबत जोडता येणार नाही, का की ह्या पोर्ट मध्ये मी वायर आधीच टाकलेली आहे. तर कसं करायचं? त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय आहे की आपण एक नेटवर्किंग डिव्हाइस आणू शकतो घरी. नेटवर्किंग डिव्हाइस म्हणजे कोणता डिव्हाइस? आपण एक स्विच घेऊ शकतो, किंवा एक राउटर घेऊ शकतो. पण दोघ्या डिव्हाइसेसच्या ऑपरेशन मध्ये भरपूर डिफरन्स आहे. एक स्विच वेगळ्या प्रकारचं काम करणार, एक राउटर वेगळ्या प्रकारचं काम करतो. तर कधी कोणता डिव्हाइस वापरायचा त्याची आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण सध्या स्विच ची माहिती घेऊया. नॉर्मल स्विच, आपण जेव्हा डीलिंक वगैरेचा राउटर आणतो ते स्विच असतात, तुम्ही सांगू शकता तसं. आता एक केबल घेऊन आम्ही, जी केबल आपण बघितली अशी केबल आपण घेऊन आपल्या NIC मध्ये टाकून स्विच वरती, स्विच पोर्ट असतील ह्या पोर्ट मध्ये टाकतो, आणि ह्या दुसऱ्या डिव्हाइसच्या ह्या पोर्ट मध्ये टाकतो. ओके, तर जेव्हा ह्या डिव्हाइसला दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइस सोबत कम्युनिकेशन करायचं आहे, तर त्याच्यावरती आधीच मिळालेली एक मॅक ऍड्रेस असणार. ही मॅक ऍड्रेस ग्लोबली युनिक असते. ग्लोबली युनिक म्हणजे तुमच्याकडे जो अडॅप्टर आहे UNIQE, तुमच्या अडॅप्टर वरती आणि तुमच्या मित्राच्या अडॅप्टर वरती ती सेम ऍड्रेस असू शकत नाही. दीज ऍड्रेसेस आर ग्लोबली युनिक. तर ग्लोबली युनिक कसं? आता जो माणूस ह्यो नेटवर्क अडॅप्टर बनवतो त्याला इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स कडून एक चंक मिळालेला असतो. म्हणजे समजा दिस मॅक ऍड्रेस इज 48 बिट्स. 48 बिट्स काय असतात? बायनरी मध्ये आपण वापरतो 0 आणि 1. तर एक युनिटला आपण बिट म्हणतो. 1 इज अ बिट, 4 इज अ निबल, अँड 8 इज अन ऑक्टेट. 1 is a bit, 4 bits are called nibble,
and 8 bits are called an octet, or 8 bits form an octet. तर मॅक ऍड्रेस वरती मॅक ऍड्रेस 48 बिट्सची असणार, त्याच्यातले 48 बिट्स मधले 24 बिट्स IEEE असाइन करणार. ही एक स्टँडर्ड बॉडी आहे. IEEE विल असाइन दीज बिट्स टू द वेंडर, म्हणजे वेंडर त्याकडनं जाऊन जर तुम्हाला नेटवर्क अडॅप्टर बनवायचा आहे, प्रोडक्शन करायचं आहे त्याचा, तर IEEE कडे जाऊन त्यांच्याकडून आपण एक नंबर घेणार आणि बाकीचे 24 बिट आम्ही त्याला लावणार. सो IEEE assigns to the vendor and the vendor assigns to the device. तर ह्या डिव्हाइसला एक मॅक ऍड्रेस असणार आणि आपल्याला एक ऍड्रेस द्यावी लागेल ह्याला. ही ऍड्रेस असणार युअर IP ऍड्रेस. तर समजा IP ऍड्रेस आपण देऊ शकतो. IP कशी ऍड्रेस देणार आपण ते बघूया, ते नंतरचा प्रश्न आहे. पण सध्याच्याला ह्या दोघ्या डिव्हाइस वरती मॅक ऍड्रेस आधीपासून असतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एक अडॅप्टर असला तर एक मॅक ऍड्रेस त्याला, दुसरा अडॅप्टर असला तर दुसरी मॅक ऍड्रेस त्याला सेपरेट असणार. तर ह्या डिव्हाइस वरती जर 2 अडॅप्टर आहेत तर आपल्याला 2 IP ऍड्रेसेस द्यावी लागणार त्याला. प्रत्येक अडॅप्टर प्रत्येक दुसऱ्या प्रकारची, म्हणजे एका अडॅप्टरला दुसऱ्या नेटवर्क मध्ये IP द्यावी लागते. समजा आता मी तुम्हाला, आता तुमच्या कम्प्युटरवरती नेटवर्क अडॅप्टर आहे तर त्याची मॅक ऍड्रेस कशी चेक करायची, आपण विंडोजच्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये जाऊन चेक करू शकतो. विंडोज कमांड प्रॉम्प्ट उघडण्यासाठी आपण विंडोज रन CMD करतो, cd/cls करून IP कॉन्फिग सांगितलं तर तो आपल्याला IP ऍड्रेस सांगणार की ठीक आहे IP ऍड्रेस काय आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसची मॅक ऍड्रेस बघायची आहे तर गेट मॅक हा कमांड टाइप करायचा आणि एंटर करायचं. ओके, गेट मॅक तुम्हाला तुमची IP ऍड्रेस सांगणार आणि IP कॉन्फिग तुमच्या डिव्हाइस वरती असलेली IP ऍड्रेस तुम्हाला सांगणार. तर हे 2 कमांड फार आवश्यक आहेत. हे एका नेटवर्क इंजिनियरला दररोज वापरावे लागते. गेट मॅक, IP कॉन्फिग आणि IP कॉन्फिग ऑल मध्ये एक डिफरन्स आहे. म्हणजे IP कॉन्फिग ऑल तुम्हाला IP ऍड्रेसेस आणि मॅक ऍड्रेस दोघे दाखवतील. तर IP कॉन्फिग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कमांड फॉर यू. कमांड C कोलन वरती जायचं आणि हा कमांड टाकायचा आणि बघायचा आउटपुट काय आहे. आणि तुमच्याकडे जो नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे त्या नेटवर्क इंटरफेस कार्डला कसं बघूया आपण, एक मिनिट. तर आपल्या इथं उजवीकडं नेटवर्क इंटरफेस कार्ड असणार, ह्याला राईट क्लिक करायचं आणि ओपन नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर. ह्या शेअरिंग सेंटर मध्ये आपल्याला इथं चेंज अडॅप्टर सेटिंग दिसणार. तर चेंज अडॅप्टर सेटिंग मध्ये आपल्याकडे आहेत जेवढे ते अडॅप्टर दाखवणार तो. माझ्याकडे इथं भरपूर आहेत. तुम्हाला एकच अडॅप्टर दिसणार अशा प्रकारचा इथरनेट अडॅप्टर, जिथं मी केबल लावलेली नाहीये का की मी वायरलेस नेटवर्क वापरतोय. तर तुम्हाला एक वायफाय अडॅप्टर दिसणार आणि तुम्हाला एक इथरनेट अडॅप्टर दिसणार. बघा 2 अडॅप्टर तुम्हाला दिसायला पाहिजे. जर तुमचा डेस्कटॉप कम्प्युटर आहे त्याला वायफाय नाहीये तर त्यावरती तुम्हाला एकच अडॅप्टर दिसणार. इथं जर आपण केबल लावली आहे आणि ती केबल चालू आहे तर इथं तुम्हाला दाखवणार ती नेटवर्क असं दाखवणार इनेबल्ड. ह्या इथं जाण्यासाठी एक शॉर्टकट ही आहे, फार इम्पॉर्टंट कमांड आहे तो ncpa.cpl. हा कमांड विंडोज कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करायचा. विंडोज रन करून ncpa.cpl टाइप केलं तर सरळ त्या अडॅप्टरच्या लोकेशन मध्ये घेऊन जाणार तो आपल्याला. आणि हा कमांड अति आवश्यक आहे का की हा कमांड तुम्हाला दररोज वापरावा लागतो. नेटवर्क आपल्याला दररोज अडॅप्टर वरती काय सेटिंग्स आहेत ते बघणं गरज असते. डिपेंड करतो काय करतोय आपण. तर आता ह्या डिव्हाइसला एक IP दिली, समजा एक IP एक मॅक ऍड्रेस त्याला असणार. तर आता हे मॅक ऍड्रेसेस बायनरी मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला 3 प्रकार आपण जी IP अड्रेसिंग देतो. देर आर 3 टाइप्स ऑफ वेज टू राईट दीज अड्रेसेस. वन इज डेसिमल फॉर्म. डेसिमल मध्ये लिहू शकतो. डेसिमल म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं लिहितो की आपण. एक मिनिट, 9 10 11 12 13 तसं लिहितो. बरं एक परत लिहितो मी, शिस्तीत लिहूया जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. समजा दिस इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन. डेसिमल मध्ये आपण असं लिहितो. लहानपणापासून आपल्याला सांगते
ओके, सो ह्याला जर मला बायनरी मध्ये लिहायचंय तर कसं लिहिणार? 0001. 2 लिहायचं तर कसं? 0010. बायनरीचा एक रूल असणार की तुम्ही ह्या बिटला वापरण्याशिवाय हा बिट वापरू शकत नाही. तर 1 2 3 कसं लिहायचं? 1 1. म्हणजे खरं तर असं लिहायचं असतंय, हा 1 ह्याच्यानंतर 1 आणि मग 0 आणि 0 असं लिहितो आपण खरं तर. 4 कसं लिहायचं? 01005 01016 01107 0111 8 1000 9 8001 10 1011 11 12 13 1101 13 आणि 14 ही लिहू शकतो आपण. थोडंसं झूम आउट करतो, नाही फारच आत गेलं. असं ठीक आहे. तर 14 आणि 15 कसं लिहायचं? सॉरी, 14 1110 आणि 15 इज 1111 15. तर ह्याला जर एक सोप्या ह्याच्यात लिहायचं आहे आपल्याला, समजा फॉर एक्झाम्पल, थोडस झूम करूया आतमध्ये, मध्ये तर बसतच नाहीये, अवघड आहे. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. समजा आपल्याला 10 लिहायचंय, समजा तुम्हाला सांगितलं की 9 लिहा, तर तुम्ही असं लिहू शकता का? 1001 असं लिहू शकता का? 6 लिहा म्हटलं बायनरी मध्ये तर 0110 असं लिहू शकता का? जर लिहू शकता तर लई भारी, जर लिहू शकत नाही तर मी तुम्हाला सांगतो ट्रिक आहे ह्याच्यासाठी. 8 4 2 आणि 1 असं असं लक्षात घ्यायचं की जर तुम्हाला 1 लिहायचं आहे तर 1च्या खालचा बिट टर्न ऑन करायचा. तर बघूया आता, जर 1 लिहायचंय तर 0001 असं लिहायचं. जर 2 लिहायचंय तर 0010 असं लिहिलं तर 2 झालं, बायनरी मध्ये 2 असं. 3 लिहायचंय तर 2 + 1 0011 असं झालं 3. 4 लिहायचं तर 0100. 5 लिहायचं तर 4 आणि 1 5. 6 लिहायचं तर 0456 6. 7 लिहायचं तर 0111 4 5 6 7. आलं लक्षात? 8 लिहायचं आहे तर समजा 8 लिहायचंय तर 8च्या खालचा बिट ऑन करायचा, बाकीचे 3 ऑफ करायचे. 8 9 लिहायचंय तर 8001 दिस इज 9. 10 लिहायचं तर 8 आणि 2 10. 11 12 13 14 आणि 15. क्लिअर? तर दिस इज युअर डेसिमल व्हॅल्यूज, दीज आर युअर बायनरी व्हॅल्यूज. आणि तिसऱ्या प्रकारची व्हॅल्यू असणार, दॅट इज कॉल्ड युअर हेक्साडेसिमल व्हॅल्यूज. तर हे फार आवश्यक आहे. कृपया जर तुम्हाला इंटरेस्ट आहे नेटवर्किंग मध्ये तर हे बेसिक कन्व्हर्जन तुम्हाला आलं पाहिजे, का की हे फक्त 15 पर्यंत नाही, त्याच्या नंतरही जाणार. तर समजा जर का मी तुम्हाला सांगितलं, ह्याचा फॉन्ट जरा कमी करूया, 22 वरती ठेवतो. तर समजा आपल्याला डेसिमल मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लिहायचे. 9 10 11 12 13 14 आणि 15 असं लिहिलं समजा आपण. तर दुसरा प्रकार काय आहे? देर इज वन मोर वे ऑफ रायटिंग, इट्स कॉल्ड हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल म्हणजे त्यामध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10च्या ऐवजी ए लिहितो, बीच्या ऐवजी 12च्या ऐवजी बी लिहितो. दिस इज 10 11 12 13 14 अँड 15. तर जर का मला 10 लिहायचं आहे तर, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, लक्षात ठेवायची, कधीही हेक्साडेसिमल व्हॅल्यू लिहिण्याच्या आधी 0 आणि x लिहिलेला असणार, लहान x असणार. तर जर का मी 100 लिहिलं असं सर, तर जर का मी समजा डेसिमल मध्ये 100 लिहिलं तर ह्याला हेक्साडेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, कन्वर्ट करणं फार आवश्यक आहे. तर डेसिमल मधनं हेक्साडेसिमल, तर मी तुम्हाला एक नंबर दिला, समजा डेसिमल 100 आहे, ह्याला हेक्साडेसिमल मध्ये लिहा. कन्वर्ट दिस डेसिमल नंबर इनटू अ हेक्साडेसिमल नंबर. कसं करायचं? समजा ह्याला 64 लिहितो आपण. दिस इज म्हणजे 64 जर हेक्साडेसिमल मध्ये लिहिलं तर तो डेसिमल मध्ये 100 असणार. आणि ह्याला जर सांगितलं की बायनरी मध्ये लिहा तर कसं येणार? 0110 आणि 0100. जर मी कॅल्क्युलेटर ओपन केलं आणि कॅल्क्युलेटर मध्ये जर मी
इथं लिहिलं की डेसिमल नंबर इज 100. ह्याला मला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचंय. तर बघा आलं का नाही 64. आपला आन्सर बरोबर आहे. आणि बायनरी मध्ये केलं तर आधीचा 0 ते ओमिट करणार. तर बायनरी बघा 0110 0110 आणि 0100. तर ह्याला कन्वर्ट कसं करायचं. समजा जर का मी तुम्हाला एक डेसिमल नंबर दिला, डेसिमल नंबर मी तुम्हाला 150 दिला समजा, मी तुम्हाला सांगतो की ह्याला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करा. तर सर्वात आधी 0x लिहायचं आणि ह्या नंबरला कसं कन्वर्ट करायचं. 9 आणि 6 आन्सर आहे. आणि ह्याला बायनरी मध्ये कन्वर्ट कसं करायचं. युअर आन्सर विल बी 10010110. चला चेक करूया. परत एकदा मी कॅल्सी चालू केलं तर कसं बघूया. 150 नंबर आहे आपलं. 150 डेसिमल मध्ये लिहिलं. ह्याला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर 96 आलं का. आणि बायनरी मध्ये कन्वर्ट केलं तर 1001 आणि 0110 आलं का. कसं काय येत आहे हे असं कसं कॅल्क्युलेशन करायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट एक टेबल आहे, द टेबल ऑफ 16. 16चा धडा पाठ करायचा. 16 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 5 80 असं लिहायचं. सॉरी 80, 96, 108 सॉरी 112, 128, 144, 160, 192 सध्याच्याला. पण हे 16 पर्यंत लिहायची टेबल. आता बघा काय करायचं. 16 च्या टेबल मध्ये 150 कुठे येणार. 16 हाऊ मेनी टाइम्स इज 150. 16 बघा इथं 5 6 7 8 9. 16 9 144 आलं का. तर 9 लिहून टाकायचं इथं 9. आणि राहिले किती 150 मधनं 144 गेले तर राहिले किती 6. 96 असं लिहायचं. आणि ह्या 9 ला इथं लिहायचं 1001 1001 आणि 6 ला इथं लिहायचं 0110. आलं का आपला आन्सर व्यवस्थित. बघा 9 ह्याला इथं लिहिलं मी आणि 6 ह्याला इथं लिहिलं. कॅल्क्युलेटर मध्ये आपलं आन्सर व्यवस्थित आलं होतं. ह्यालाही तसं करायचं. डेसिमल मध्ये 16 6 इज 96. 96 गेले का राहिले 4. 4 इथं लिहायचे. 6 इथं लिहायचे. 6 इथं लिहायचं आणि 4 इथं लिहायचे. सिम्पल. पण हा कन्व्हर्जन करता आलं पाहिजे आपल्याला. फार इम्पॉर्टंट आहे हा कन्व्हर्जन. तर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला आणखीन एकदा करून दाखवतो. तुम्हाला काकी इंटरव्ह्यू मध्ये विचारतील आणि जेव्हा मी तुम्हाला IPv6 शिकवणार त्यावेळेस ह्या कन्व्हर्जनची फार आवश्यकता असणार. तर समजा आपण एक नंबर घेऊया 200. 200 हा डेसिमल व्हॅल्यू आहे. ह्याला हेक्साडेसिमल मध्ये कृपया कन्वर्ट करा. तर 0x हाऊ मेनी टाइम्स. 16 10 इज 160. 16 11 इज 172. सॉरी इथं 192 लिहिलं. तुम्ही शिवी देत असता मला. 16 10 इज 160. 16 11 इज 176. 16 12 इज 192. 16 13 इज 208. तर आपल्याला 200 ही व्हॅल्यू डेसिमल मध्ये मिळालेली आहे. ह्याला हेक्साडेसिमल मध्ये लिहायचं. तर 16 किती वेळा 10 11 12 12 16 12 192. तर 12 ला C लिहितो आपण. 10 11 12. तर C. तर 200 मधले 192 गेले. राहिले किती 8. सगळ्यात आधी 200 ला डिवाइड करायचं 16च्या टेबल मध्ये. 16 12 इज 192. तर 12 हेक्साडेसिमल मध्ये असं लिहिलं जाणार. C लिहायचं इथं आधी. 200 मधले 192 गेले. राहिले किती 8 लिहायचं असं. आणि ह्याला आपण बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करतो म्हणजे 12 लिहायचे. 8 9 10 11 12 आणि 8 परत लिहायचं. बघूया कॅल्क्युलेटर मध्ये. ह्याला 200 इज युअर डेसिमल व्हॅल्यू. ह्याला कन्वर्ट करा हेक्साडेसिमल मध्ये. आलं का आन्सर बरोबर. ह्याला जर आपण बायनरी मध्ये केलं तर 1100 1000 बरोबर. तर दिस इज अ व्हेरी सिम्पल वे. ह्याला सोपं केलंय मी आधी. एकदम सोपं केलंय. तर तुम्हाला होमवर्क म्हणून 16 टेबल कृपया 5 वेळा लिहा तर काहीतरी प्रगती होईल. ठीक आहे. राईट डाऊन द टेबल ऑफ 16 एटलिस्ट 5 टाइम्स. नाहीतर एखादा सोपा मार्ग काढा आणि त्याला लिहून घ्या. लक्षात ठेवायचं फक्त 16 ची टेबल. आणि सोपं आहे फक्त. 16 1 16 16 5 80 16 10 160.
16 15 240 असं लक्षात ठेवलं, कसं तसं तुम्ही लक्षात ठेवा, काय हरकत नाही, पण लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. 2-3 प्रश्न स्वतःच बनवा. डेसिमलची व्हॅल्यू समजा 120 आहे, तर ह्याला मी हेक्साडेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करणार, तर कन्वर्ट करा. 16 5 जा 16 6 जा इज 96, 16 7 जा इज 112. तर लिहायचं ठीक आहे 0x7 112 गेले, राहिले किती 8, 78 आलं. आणि बायनरी मध्ये 7 कसं लिहायचं 111 आणि 1000. बघा कॅल्क्युलेटर मध्ये 120 लिहायचं डेसिमल मध्ये, ह्याला डेसिमल मध्ये हेक्साडेसिमल मध्ये केलं तर 78 आलं का 78 करेक्ट. आणि बायनरी मध्ये असं 1111 000 1111 000. आन्सर इज व्हेरी करेक्ट. तर असे एक 10-12 एक्झाम्पल लिहिले तर बरं होईल, नाही लिहिले तर काय हरकत नाही. तर आपण कोणत्या टॉपिक वरती होतो, मॅक ऍड्रेस NIC नेटवर्क इंटरफेस कार्ड वरती होतो. आपल्या एका डिव्हाइस वरती NIC असणार आणि त्या NIC वरती असलेली ही एक मॅक ऍड्रेस असणार. मॅक ऍड्रेस इज अ burnt in address आणि this address is of 48 bits written in hexadecimal format. म्हणजे तुम्हाला मॅक ऍड्रेस जर केली, मॅक ऍड्रेस बघण्यासाठी गेट मॅक हा कमांड आहे. गेट मॅक करायचा आणि तुम्हाला ऍड्रेस अशी दिसणार 0.02-03 काय तर असं दिसा येणार 112233 असं काहीतरी एक नंबर दिसणार. दिस इज द वे यू कॅन राईट युअर मॅक ऍड्रेस. अशा प्रकारची मॅक ऍड्रेस असणार. आणि जेव्हा एका डिव्हाइसला दुसऱ्या डिव्हाइस सोबत कम्युनिकेशन करायचं आहे, तर ह्या दोघ्या डिव्हाइसेस वरती IP ऍड्रेस द्यावी लागणार. मॅक ऍड्रेस त्याकडे असणार. ह्यावरती IP ऍड्रेस द्यावी लागते आणि ह्याकडे मॅक ऍड्रेस असणार. आणि जर का ह्या डिव्हाइसला ह्यासोबत कम्युनिकेट करायचं आहे, तर ह्याला समोरच्या डिव्हाइसची मॅक ऍड्रेस आणि IP ऍड्रेस, मॅक ऍड्रेसची आवश्यकता असणार. तर जर मॅक ऍड्रेस मला समोरवाल्याची माहिती नाहीये, तर मी ऍड्रेस रेझोल्युशन प्रोटोकॉल करतो. आणि ह्या ऍड्रेस रेझोल्युशन प्रोटोकॉलला बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट मध्ये हा कमांड आहे ARP स्पेस -A. समजा मी कमांड प्रॉम्प्ट उघडला, असं इथं केलं मी CLS ARP स्पेस -A असं केलं, तर मला तो सांगणार की ही माझी ऍड्रेस आहे, ही माझी ऍड्रेस आहे आणि फिजिकल ऍड्रेस म्हणजे ही समोरवाल्याची मॅक ऍड्रेस आहे. सो व्हॉट इज युअर कमांड टू चेक द ARP कॅश? इट्स ARP स्पेस -A. आणि दिस हायफन ह्या मायनसला आपण स्विच म्हणतो. तर कोणत्या कोणत्या प्रकारचे स्विच वापरले जाऊ शकतात, क्वेश्चन मार्क केलं तरी स्पेस हायफन क्वेश्चन मार्क केलं तरी हो सांगणार की ARP च्या समोर असं आपण लिहू शकतो. तर ARP A करू शकता तुम्ही, ARP S आणि ARP A विल डिस्प्ले द करंट एंट्रीज, असं तो ARP सेम अँड ऑल. तर तुम्ही कोणते कोणते कमांड बघितले आज? Network adapter get MAC to check to see are your devices NIC's MAC address and hello. आणि IP config तुमच्या डिव्हाइस वरती IP ऍड्रेस चेक करण्यासाठी IP config स्पेस /all आणि ARP स्पेस -A. हे सगळे कमांड्स आहेत. ट्राय करा, टेस्ट करा तुमच्या नेटवर्क अडॅप्टरची ऍड्रेस काय आहे. आणि नेटवर्क अडॅप्टरची ऍड्रेस चेंज करण्यासाठी ncpa.cpl हाही एक चांगला कमांड आहे. नाहीतर आपण कसं जातो नेटवर्क अडॅप्टर वरती, का की तुमच्या PC वरती एक ऍड्रेस दिली तरी तो कम्युनिकेट करणार. तर इथं उजवीकडे ओपन नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर, इथं असणार चेंज अडॅप्टर सेटिंग आणि इथं तुमचा अडॅप्टर आहे. तर ह्याला राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज असते त्या अडॅप्टरच्या प्रॉपर्टीज वरती बघा, इथं तुम्हाला दिसणार IPv4. आपण TCP IPv4 करतोय, तर ह्याला प्रॉपर्टीज करायचं. इथं तुम्हाला अडॅप्टरची IP ऍड्रेस दिसणार. तर ही माझ्या नेटवर्क अडॅप्टर वरती दिलेली IP ऍड्रेस आहे. तर ह्याला कॅन्सल करायचं आणि बघायचं. तर आज रोजी हे सगळे ट्राय करा, बघा NIC ची ऍड्रेस काय आहे तुमच्या. IP config हा कमांड चालते नाही चालते काय हरकत नाही, पण बघायचं हे कमांड टाकून काहीतरी झाले म्हणजे ओके. आणि प्रॅक्टिस करा डेसिमल बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन.